बाबासाहेब देशमुख। महाराज, मी 293 प्रस्तावावरती बोलण्यासाठी उभा आहे। सांगोला शहरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहत आहेत आणि त्या वसाहतींची परिस्थिती खूप दयनीय आहे। त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी राहू शकत नाहीत। यातून आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहती लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यात याव्यात। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने गृहनिर्माण धोरण निश्चित केले आहे आणि हे धोरण निश्चित करत असताना बृहमुंबईमध्ये 500 चौरस मीटरना ज्यांची घरं आहेत तिथं टॅक्स आकारला जात नाही, परंतु नवी मुंबई, ठाणे, पनवेल या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 500 मीटरपर्यंतच्या सदनिकांना टॅक्स आकारला जातो। हा तिथल्या जनतेवरती अन्याय होतोय। तो टॅक्स लवकरात लवकर कमी करण्यात यावा। राज्यातल्या पोलिसांचे गृहकर्ज ऑगस्ट 2023 पासून प्रलंबित आहेत। त्या पोलिसांना कर्ज मंजूर होत नाहीत, त्यासाठी शासनाने ते लवकरात लवकर मंजूर करून देण्यात यावेत। त्याचबरोबर पुणे शहरातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी मोफत आणि सवलतीच्या दरामध्ये उपचार सुविधा ही महानगरपालिकेच्या सह्याद्रीसह रुबी हॉल क्लिनिक, कोरेगाव पार्क येथे KKI इन्स्टिट्यूट आहे। या सर्व हॉस्पिटलना 99 वर्षाच्या ₹1 भाडे करारावरती जागा हस्तांतरित करण्यात आली आहे, परंतु महानगरपालिकेच्या हॉस्पिटल सोबत या हॉस्पिटलमधून रुग्णांना मोफत सुविधा मिळत नाही। त्यासाठी तिथल्या महानगरपालिकेने आणि शासनाने त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर पुणे येथे किवळे सर्वे नंबर 67 मध्ये 6 डेव्हलपर्सने त्या ठिकाणी व्यावसायिक आणि रहिवासी प्रकल्पाचं काम सुरू केले, परंतु ते काम करत असताना पर्यावरण विभागाची आणि महसूल विभागाची परवानगी घेतली नाही आणि परवानगी न घेता ब्लास्टिंग त्या ठिकाणी बेकायदेशीर केलं जाते, उत्खनन केलं जाते आणि तिथल्या धुळीमुळे तेथील नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय। याच्याकडे शासनाने सखोल चौकशी करावी ही आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतोय। आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वेळेत घरे उपलब्ध करून